नमस्कार. आशावादी सोशल इन्व्हेस्टमेंट गेली 2000 सालापासून आम्ही या गुंतवणुकीच्या क्षेत्रात काम करतोय. आपण आवर्जून प्रत्येक पॉडकास्टमध्ये भेटतो. यावेळी आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्यातून खूप चांगले इनपुट्स येतील. आमचे गेली 10 वर्ष आमच्यासोबत असलेले क्लायंट आहेत. ऑफकोर्स सामान्य फ्रेंडली आहेत. मिस्टर अमोल साळुंखे. सो नमस्ते सर. प्लीज तुमची ओळख द्या. नमस्ते, मी अमोल साळुंखे. गेले 10 वर्ष 2018 पासून आम्ही जवळजवळ एकत्र आहोत, कनेक्टेड आहोत. माझं स्वतःचं ऑटोमोबाईलचं मल्टीब्रँड वर्कशॉप आहे रुईकर कॉलनी येथे. मी बघितलंय तुमच्या कामाचा एकंदरीत व्याप आणि किंवा तुमच्या क्वालिटी ऑफ वर्क सर्व्हिसिंगच्या बाबतीत आणि त्या कामाच्या अनुषंगाने तुमची आपली धावपळ. आता तुम्ही दोघंही इन्व्हॉल्व असता त्यामध्ये. आणि या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा तुम्ही काम करता तर मला असं आवर्जून विचारायचं आहे की तुम्ही गाड्यांच्या बद्दलचे डॉक्टर आहात, तर नक्कीच म्हणेन की तुम्हाला असं का वाटतं की हेल्थ इन्शुरन्स का असावा? आता माझं वर्कशॉपच मी रन करत असतो, तर मी तर सर्व कस्टमरना सांगत असतो की कारचे इन्शुरन्स टाइम टू टाइम रिन्यू करा. पण त्याच अनुषंगाने मी माझे पण हेल्थ इन्शुरन्स मॅडमकडे दरवर्षी न चुकता रिन्यू करत असतो. भले माझी लाईफस्टाईल हेल्दी असेल नसेल, मला माहित नाही कधी काय होऊ शकतं. तर त्या हिशोबाने आम्ही दरवर्षी आतापर्यंत हेल्थ इन्शुरन्स रिन्यू केले. आतापर्यंत तरी काही काम आले नव्हते इन्शुरन्सचं, पण अचानक यावर्षी इन्शुरन्सचा खूपच फायदा झाला. ऍक्च्युली आपण तो दिवस आठवला तुम्ही अंगावरती टाका येतो, तर तुम्ही मला त्या दरम्यान कनेक्ट होण्याचा खूप प्रयत्न केला ऑफकोर्स. आणि मग जे काही पुढे घडलं ते तुम्ही सांगितलं तर जास्त योग्य ठरेल. हो, नक्कीच. तो नॉर्मल दिवस असं म्हणू शकत नाही, कारण 14 फेब्रुवारी मला चांगलं लक्षात आहे. चांगला दिवस होता. दिवसभर काही त्रास नव्हता. नॉर्मल रुटीन चालू होतं. संध्याकाळी अचानक मला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं आणि परत नॉर्मल झालं. परत रात्री जवळजवळ 10-10:30 वाजता अचानक मला ब्लड प्रेशर वाढल्यासारखं वाटत होतं. घरी चेक केलं तर तो त्रास ब्लड प्रेशरचाच होता आणि इमिडिएटली आम्ही स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये पुढच्या उपचारासाठी मी तिथे दाखल झालो होतो. आणि त्यावेळी त्यांनी चेक केलं असता माझं ब्लड प्रेशर अचानकच खूप वाढलं होतं. तर त्यांनी मला इमिडिएटली ऍडमिट होण्यासाठी रेकमेंड केलं. हा, तेच महत्वाचं. मी जसं गेलो त्यावेळेला माझा बीपी जवळ 180 आणि 100-110 असा क्रॉस होत होता. आणि मला एवढंच माहित होतं की माझा इन्शुरन्स आहे, त्यामुळे मी स्वस्तिक हॉस्पिटल सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये डोळे झाकून ऍडमिट होऊ शकत होतो. आणि ऍडमिट झाल्या मला काहीच टेन्शन नव्हतं, कारण मला माहित होतं की स्वशा इन्व्हेस्टमेंटचा स्टाफ किंवा मॅडम आशामाळी मॅडम यांना एक जरी फोन लागला तरी ते पुढचं ते सांभाळण्याची मला गॅरंटीज होती. बरोबर. ऍक्च्युली दुर्दैवाने म्हणे की त्या दरम्यान नेमकी आउट ऑफ होते, रिचेबल नव्हते. आणि तुमची जी काय घालमेल होती, कारण उषानी मॅमने ते नंतर खूप शेअर केलं चांगल्यारीत्या की काय कशा पद्धतीने करावं लागलं. ऍक्च्युली कसं होतं की मी तर टेन्शन फ्री होतो, कारण मला माहित होतं की माझा इन्शुरन्स आहे, अशामुळे मॅडमनी काढलेला आहे आणि त्यामध्ये मी टेन्शन फ्री होतो. पण माझे आई वडील आणि माझी वाईफ जे बाहेर होते, माझ्याकडे एकदा मोबाईल नव्हता. फक्त आयसीयू मधून बाहेर जाताना त्यांना मी सांगितलं होतं की आशामाळी मॅडमना फक्त कॉन्टॅक्ट करा, बाकी काही टेन्शन घेऊ नका. अशा पद्धतीने मी त्यांना सांगितलं होतं. सेकंड डे संडे होता आणि तो निरोप ऑफकोर्स वर्षाच्या ऑफिस मध्ये पोहोचला आणि सोमवारी जेव्हा कनेक्ट झालो त्यानंतर ऑफिस मधून फोन आले तेव्हा त्यांना खूप प्रॉपर सांगितलं की आधी लाईन ऑफ ट्रीटमेंट चालू आहे का. सुरुवातीला तर काय झालं की आशामाळी मॅडमचा फोनच आउट ऑफ रीच होता, कारण त्या स्वतः दुबईला होत्या. बिझनेस ट्रिप साठी त्या बाहेर गेल्या होत्या आणि संडे असल्यामुळे त्यांचा ऑफिस पण रिस्पॉन्स नव्हता. पण मंडेला इमिडिएटली कॉल बॅक आला माझ्या वाईफच्या नंबरवरती आणि तिथून जो त्यांनी फॉलोअप घेतला, हॅट्स ऑफ मॅडम. तुम्ही नसताना स्टाफने ऍक्च्युली फॉलोअप घेतला होता, मला ते नमूद करायचंय, कारण मॅडम रिचेबल नव्हत्या आणि त्यांच्या ऑफिस स्टाफ मध्ये तो कॉल गेला होता आणि त्यांनी इमिडिएटली फॉलोअप घेतला. आणि माझ्या वाईफला पहिलं त्यांनी सांगितलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही बरोबर तुम्ही ट्रीटमेंटवर लक्ष द्या, बाकीचं आम्ही सर्व बघून घेतो. बेसिकली हे खूप महत्वाचं आहे, कारण मी नेहमी असं म्हणते की जेव्हा सिस्टीम असते, कारण एकट्याचं काम कधीच नसतं. म्हणजे आम्ही असं आहोत की क्लायंट आणि कंपनीमधला दुवा आहोत. जेव्हा मेडिक्लेम दिला जातो तर डेफिनेटली सांगते की तो बिझनेस म्हणून नाही वर्कआउट करत, तर तो क्लायंट रिलेशन म्हणून केला जातो. जेव्हा तुम्ही 10 वर्ष कनेक्ट आहात तर या फॅमिलीची काय रिक्वायरमेंट आहे
कशा पद्धतीने एमर्जन्सी येऊ शकते आणि कशा पद्धतीने पुढे आपल्याला तिथे हेल्प करावी लागते. आणि हे स्टाफला सुद्धा माहिती दे आर ऑल्सो फॅमिली. त्यांना हे माहिती की क्लायंटच्या सोबत म्हणजे तिथे फॅमिलीला सपोर्टिव्ह राहायचं आहे. कारण तिथं तो पॅनिक मोड असतो. ऑफकोर्स घरचे सगळे इमोशनल झालेले असतात. कारण जेव्हा मेन फॅमिली ऑफ केअर जर हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये असेल तर घरच्या हतबल होतात आणि तिथं त्यांना तो सपोर्ट खूप महत्वाचा असतो. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे कॅशलेस असेल किंवा रिम्बर्समेंट असेल त्याची प्रोसेस खूप चांगल्या पद्धतीने माहीत असते. तिथे आम्ही क्लायंटला खूप क्लिअर सांगतो की तुम्ही पहिल्यांदा ट्रीटमेंट घ्या. तुमचे आउट ऑफ रिस्क झाल्यानंतर मग आपण त्या गोष्टींच्याबद्दल बोलू आणि मग त्याची डॉक्युमेंट लिस्ट असेल. कारण कुठलीही कंपनी तुम्हाला पैसे देणार आहे तेव्हा ती डेफिनेटली डॉक्युमेंट बघणार आहे प्रॉपरली. जेन्युइन क्लेम असेल किंवा तुमचं जर का खरंच ते आजारपण किंवा इमर्जन्सी असेल जी उद्भवलेली आहे जिथं ती कंपनी देणं बांधील आहे. मी क्लायंटच्या समोरून सांगते की पैसे आपण द्यायचे आहे हा शब्द असतो माझा. जर बऱ्याच वेळेला असं होतं की त्यावेळी क्लायंट त्याला नाही कंपनी देईल की नाही पैसे मिळतील की नाही ही वेगळं असते असायला हरकत नाही. पण आम्हाला ठाम असतं की क्लायंटला पैसे मिळवून द्यायचे आहेत. आपला क्लेम रिइम्बर्समेंटचा होता आपल्याला पहिल्या टप्प्यात पैसे आले नंतर काही बिल आपल्याला आलं नाही किंवा काही कंपनीने त्यामध्ये त्रुटी काढल्या आपण फॉलोअप घेतला आणि त्या फॉलोअप मध्ये आपल्याला ऐकून पैसे जमा झाले. तर महत्वाचं असं आहे की या इमर्जन्सी मध्ये ती पुंजी असणं जास्त महत्वाची आहे. आता वर जाऊन असं पुढे यायचं मला सांगा जेव्हा मेडिक्लेम असतो पण इमर्जन्सी मध्ये फंड सुद्धा तयार असायला हवेत का? एक्झॅक्टली. जसं आपण हेल्थ इन्शुरन्स काढतो तसेच आपल्याकडे जसं आपण SIP करतो तसंच आपल्याकडे एक इमर्जन्सी फंडची खूप गरज असते. कारण मी ऍडमिट झाल्यानंतर मला पॉलिसी दाखवल्यानंतर मला माहिती पडलं की तिथे कॅशलेसच नव्हता हॉस्पिटलला. पण त्या स्टाफने तर सांगितलं की एवढा 2.5 लाख वगैरे खर्च जाऊ शकतो तुमच्या ट्रीटमेंट आणि याच्या सर्व. पण त्यांनी पण अश्युअर केलं की सर तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही आता पैसे जरी भरले तरी तुम्हाला विदिन 45 डेज ते तुम्हाला रिएम्बर्स होतात. आणि त्यांचा अनुभव तसा होता की कॅशलेस असू दे किंवा नसू दे त्यांचे क्लायंटचे पैसे क्लेम सगळे सँक्शन झालेले आहेत. त्यामुळे ते पण या कंपनीवरती फुल कॉन्फिडंट होते. आणि हो त्यांनी डॉक्युमेंट सर्व जमा काही डॉक्युमेंट्स माझा डिस्चार्ज झाला होता मी ड्राईव्ह करू शकत नव्हतो. पण कसं होतं की माझ्या वाईफला 2 व्हीलर येत नाही चालवता किंवा 4 व्हीलर येत नाही. तिला पण बाहेर पडणं शक्य नव्हतं. मला कंपल्सरी रेस्ट होती. अशा वेळेला आशामागे मॅडम तोपर्यंत रिटर्न आल्या होत्या दुबईवरून. त्यांनी स्वतः येऊन घरी होम व्हिजिट केली आणि काही काही जे इनकम्प्लीट डॉक्युमेंट्स होते ते माझ्याकडून साईन करून घेतले. तसेच ऑफिस स्टाफ हॉस्पिटल स्टाफकडे जे पेंडिंग होतं काम ते स्वतःच त्यांनी करून घेतलं. आणि त्याच्यावर माझा जो क्लेम होता तो बरोबर मला वाटतं 30 दिवसाच्या आत माझ्या अकाउंटला जमा झाला. त्यातील पण काही अमाऊंट पेंडिंग होती मला काहीच आयडिया नव्हती मी बघितलंच नव्हतं काही. तर त्याचाही फॉलोअप त्यांनी घेऊन पुढच्या 20 दिवसामध्ये ते बाकीचे राहिलेले पैसे परत माझ्या अकाउंट वरती जमा झाले. तर खूप थँक्यू आशा मॅडम. नक्कीच. आता मला आवर्जून सांगा की जेव्हा या आपण 2-3 महिन्यानंतर बोलतो किंवा नंतर दुसऱ्यांदा काही इमर्जन्सी आली सॅटलिंग प्रोसेस आहे बरोबर पण तुम्हाला कॉन्फिडन्स आला की बाबा आपल्याला त्या गोष्टी पैसे मिळत आहेत. आता ज्या क्षणाला मला तुम्हाला हे विचारायचं आहे की जेव्हा जे काही आपल्या व्हिडिओ सगळे बघतायत किंवा जे क्लायंट आहे त्यांना वाटते की दुविधामध्ये असतील की असावा का किंवा कशा पद्धतीने हेल्थ इन्शुरन्स वर्कआउट करतात कशा पद्धतीने त्याचे पैसे दिले जातात मिळतात किंवा मग तुम्हाला कनेक्ट कसं होणं गरजेचं आहे तर त्यामध्ये तुम्ही काय सांगा? ऍक्च्युली कसं आहे की आपण बऱ्याचदा गोष्टी या जगामध्ये आता जे बाहेर चाललेलं आहे की दिखावा खूप चाललेला आहे की माझ्याकडे कोणती गाडी आहे मी कुठल्या फ्लॅटमध्ये राहतो माझं किती लॅविश फर्निचर आहे. तर माझं त्याच्यापेक्षा महत्वाचं असं वाटतं की स्वतःची हेल्थ महत्वाची पाहिजे. पण ज्यावेळेला मी आठवड्याभर त्या बेडवरती होतो त्यावेळेला माझ्या बाहेर गाडी होती माझं बिझनेस चालू होता बाहेर. पण हेल्थ बरोबर नसल्यामुळे मला तिथे ऍडमिट व्हावं लागत होतं. मी ना फोन करू शकत होतो ना डॉक्टरांच्या मर्जीच्या अपोजिट जाऊन बाहेर पडू शकत होतो. तर अशा वेळेला ऍक्च्युली हे जे आपण इन्व्हेस्टमेंट बोलू शकतो याला की राईट इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स मध्ये ही हेल्थ इन्शुरन्स कंपल्सरी काढणं गरजेचं आहे खूप गरजेचं आहे. तुम्ही बाकीच्या प्रायोरिटीज पेक्षा ही हेल्थची प्रायोरिटी खूप महत्वाची आहे. मी टोटली ठणठणीत होतो 13 फेब्रुवारी पर्यंत. 14 फेब्रुवारी दुपारपर्यंत मी नॉर्मल होतो. संध्याकाळी मला अचानक त्रास झाला आणि त्याला आतापर्यंत मला कधीच भीती नाही. आमच्या घरात तुम्हाला बीपी शुगर काहीच नाही.
मला अचानक भेटेल त्याला वर्कलोड आहे, मल्टीबँड एक्सपर्ट चालवतो, फायनान्सची टेन्शन असतात, फॅमिली टेन्शन असतात, स्ट्रेस लेवल कधी कुणाचं वाटतंय नाही. त्यामुळे तुम्हाला इमर्जन्सी फंडिंग तर पाहिजेच पाहिजे, प्लस हेल्थ इन्शुरन्स. तुम्ही सगळ्यांनी बोलताना जे सांगितलं की सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे खाऊ म्हणायचं नाही. तुम्ही आता म्हणजे तुमची हेल्थ महत्वाची केली. खूप महत्वाचं आहे. ज्याला कळलं की त्याच्या फॅमिलीची केअर करतो त्याने ती स्वतःची केअर करतो. तर डेफिनेटली खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचा अनुभव शेअर केलात. मी असं म्हणेन की तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, कधी आजारी पडू नये आणि फॅमिली अगदी खूप छान पद्धतीने राहील. तुम्ही स्वतःमध्ये इतका छान अनुभव शेअर केलात आणि त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. Mutual fund are subject to market risks. Read all schemes related documents carefully.